इथे येऊन बसणं मी सोपी गोष्ट आहे सर. इथं या कुटुंबातून सोपी गोष्ट आहे. किती लोक स्वप्न काय की जिंदगीभर स्वप्न होते त्याच्यामुळे झालं नाही होते. बरोबर आहे. इथं येणं सोपी गोष्ट नाही आहे. जे लोक इथं येतील मी त्याला डेफिनेटली सांगतो की 3 वर्षानंतर जे लोग तुम्हारा समय की मांग से अभी नाम रख लेना वो लोग तुम्हारे कार्य में आगे ताले बजाएंगे. हमने बजाय याच्याबद्दल चांगलं बोला. मजबूर झाले पाहिजे ते मजबूर होतील. तुम्ही बघतो तुमचा रस्ता चालत एवढं बिकट रस्ता आहे तुमचा. जो रस्ता जो पावला आहे तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं. एवढा आवड रस्ता तुमच्यासाठी आहे का. इथं शिंदवाडी शिंदवाडीची ब्रांचची ओपनिंग होती. दलितचा फोटो या खुश असतो माणूस. जरी आपलं समजा प्रगतीची झाली प्रगती सायकापूरची पण झाली बरोबर. आणि सगळ्यात मेन आहे त्याचा विश्वास. विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यावर पण विश्वास ठेवा. बरोबर आहे का. ज्या दिवशी तुम्ही समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला प्रयत्न करता त्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हायच्या मार्गाला. कारण ज्या व्यक्ती स्वतःवर डाऊट आहे तो व्यक्ती दुसऱ्याचं पैकी काही बदल करू शकत नाही. स्वतः पैकी करू शकतो का. त्याच्यामुळं कोणती शंका ठेवायची या पुढं. आता एवढे जे लोक दिसतील तुम्हाला माझ्याकडे जे लोक पहिले होते माझ्याकडे शंका ज्या दिवशी क्लास टाकला त्या दिवशी लोक गेले होते माझ्याकडे झाली. अहो याच्यात आपला याचा दिसचा फोटो आहे बरोबर आहे. तर हे लोक जमा केले मी माझ्याकडे आले ते माझे विचार पटले. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सक्सेस होता त्या दिवशी सगळा समाज तुमच्या पाठीमागे राहील. प्रगती करताना तुम्ही एकलेच राहाल. आज परवीन आहे परवीनला आर्मीत जाणे परवीन एकलंच ओढण पळण एकलंच व्यायाम करा सगळ्या गोष्टी करा परीक्षा देईल अभ्यास करा सगळ्या गोष्टी होईल. आणि ज्या दिवशी त्याला आर्मीत जावं जो त्याच्या विरोधात होते नाही बरोबर कष्टाळ होते. हे बॅकग्राऊंड का आलं कारण मागचा रस्ता पाहिला होता. ज्या दिवशी हे जे होणं सुरू होतं त्या दिवशी चांगले चांगले स्टेटमेंट तुमच्याबद्दल बदलते. काय ज्या मेडिकल मी होतो त्या मेडिकलचा मॅनेजर सुद्धा मला मनापासून सपोर्ट करतो. पगार आपण 75 शरद पवारची कंपनी हे देते कॉन्ट्रॅक्ट घेतो शरद पवार. मला तरी वाटतं जेवढा मी खतर प्रवास करेल तुमच्या कोणत्याही व्यक्तीच्या वाटेला तुमचं नाही आहे का. तुम्ही पाहिलं या गोष्टी काही दिवस हे बा ज्या दिवशी माझं जी समजा लॉकडाऊन होतं त्याला आपण ते नैसर्गिक त्याला आपण काहीच करू शकत नाही बरोबर आहे की नाही. तशी परिस्थिती आली माणूस निगेटिव्ह होतो. पण मी काय म्हणतो फिट टू द्या आज म्हणून ते काहीच नाही त्याला चालून टाका तिथपर्यंत जाऊन टाका. आणि तुम्ही जेव्हा स्वतः सिद्ध करता सगळा समाज तुमचा सोबत येईल. सगळे राहतील पण प्रगती करताना तुम्ही एकलेच असाल. म्हणजे आपली टीम आहे तुमच्या सोबत आहे की नाही. तर मग ह्या गोष्टी जातात ज्या दिवशी तुम्ही काहीतरी करायच्या मार्गांना जातात किंवा वाटचाल तुमची चालू होती त्या दिवशी तुमच्या सोबत सगळे राहतील. सगळे राहतील एक दोन नाव ठेवलं सगळे टोटल राहतील. त्याच्यामुळं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. सगळ्यात गोष्ट कोण येते समजलंय ते शंकर पाटला ते पण शंकर पाटला सोबत एवढे लोक होते त्या दिवशी
होते ना. मग या लोकांसाठी, या लोकांना जे उत्तर देणं आपल्याला सर, त्यासाठी आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. त्या कामाचा रिझल्ट आला त्याला आपण मध्ये करून देईल की शिक्षक आपल्याला होतं आणि तेच सत्य होतं. मला काहीतरी करून दाखवलं. 15 लाखापासून शिकू राहिले, तरी झाले शिकू शिकू त्याला 1 रुपया इन्कम नाही. कोणी काही म्हणजे इन्कम दूर झालं की त्या सगळ्या गोष्टी त्यामुळं सगळ्यात असं छोटे मोठे आसानी से उठ जाते हैं, बड़े पेड़ को उगने के लिए काफी संघर्ष करना पड़ता है. यदि समय सपने बड़े हैं तो संघर्ष और कीमत भी बड़ी चुकानी होगी, तभी विशाल पेड़ करियर बनेगा जो किसी के हिलाने से भी हिल नहीं सकता. रान लोकचं एक अंतर ताबडतोब उठतं आणि ताबडतोब नष्ट पण होतं. परंतु स्वतःचं साम्राज्य जर तयार करायचं असेल तर त्याला कष्टाची किंमत पण मोठी मोजावं लागेल. आणि कष्टाची किंमत जर मोठी मोजली, ज्या दिवशी अचिव्हमेंट होती त्यावेळेस तुमचं स्वप्न साकार होतं. ते स्वप्न पण सगळ्यात मोठं असतं. त्याला कोणी चालू शकत नाही. मग 15 वर्षापासून असाल त्या मार्केटमध्ये 20 वर्षापासून असाल त्याला कोणी आणू शकतं सर एकदा ब्रँड बनल्यानंतर. त्यासाठी काय करावं लागेल? संघर्ष. किंमत. किंमत कोणती? मला जायचंच लागणार. मी गेलो कधी कधी मी बायकोला शिवाय तिने जात नाही घरी. बरोबर आहे. काही लोक पाहुणे लोक सुद्धा मला नाव ठेवते किंवा तुम्ही बाबा सर तुम्हाला आता कळालं नाही मी कोणत्या कार्यक्रमात गावाला येत नव्हतो कोणाच्या लग्नाला. आता गावाला झालं तुम्हाला. कारण ज्या दिवशी माणूस स्वतः अनुभवतो त्या गोष्टी प्रवास समजतो. आणि आपण जरी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला किंवा ज्याची अडचण ते लोक आपलं मान्य करत नाही. जर तुम्ही जर त्या ब्रँचवर नाही गेले असते त्या दिवशी तुमच्या ऍडमिशन झाले पण हे कारण स्वतःचं प्रोफेशन स्वतःच्या जर तुम्हाला स्वतःसाठी करायचं असेल तुमचा सगळ्यात मेन गोष्ट संघर्ष किती केला. तुम्हाला जर नीट सीटी असेल कॉम्प्युटरचं माहिती तुम्हाला कमी मार्क बरोबर याचं कारण काय झालं तुम्ही त्या लेवलचा भाग फळाची अपेक्षा न करतो तू संघर्ष करत होतो तर फळ एवढं भेटतं ते तुम्ही ठरवली ना सर. तुमची आकडे म्हणजे तुमची आकडेवारी पण तुम्ही ठरवली की सायकांकडून मला किती 15 कमवले 20 लाख कमवले 1 वर्ष तुम्ही असं ठरवली नाही. मी ठरवलं की करून दाखवलं 17 महिन्यात. जे 10 वर्षापासून करू शकले ते आपण 17 महिन्यात केलं ते चॅलेंज करतो आपण. 4 वर्ष काय म्हणतो सर एवढं जे मटेरियल आहे म्हणजे जे मागवलं तुम्ही एका वेळेस यांना 10 वर्षात मागवली म्हणून त्याची पद्धत तेवढी तिथंच. कारण संघर्ष आपला असा आहे की त्याला तोड नाही म्हणून मग आपल्या बेनिफिटले बी तोड नाही. संघर्ष असा काय केला छत्रपती शिवाजी महाराजांना की लोक मजबूत झाले की जे 60 वर्षानंतर नाव घेतले. कारण का जोपर्यंत छंद सुरू तोपर्यंत त्याचं कामाला पण भेटू शकतो. पहिल्या दिवशी जर म्हणला पुढे ना चालेल मोबाईल एवढे माझे तर त्याचा विषय संपला होता. म्हणून जो मी कर्तबगार माणूस असेल तुम्ही कोणताही विचार करा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर्वसाधारण म्हणून तो सायंटिस्ट होऊ शकतो. विचार करा तुम्ही त्या सायंटिस्ट होण्यामध्ये कमी किती संघर्ष केला. अरे आज इथे 10 लाख रुपये द्यायला तयार बाबू लोक तरी पण त्याचे मोठं PSI होत नाही. 10 लाख रुपये द्यायला तयार त्याला शिक्षणासाठी केलेच लोकांनी खर्च तरी पण झाले नाही. ते अक्कल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. कोणत्या गोष्टीची अक्कल? पैसा तुम्ही सगळे करू शकतो. मी पैशासाठी काम करत नाही. तुम्हाला डायरेक्ट रुपयाचा मला नाही बी आला तुम्ही साय कॉम्प्युटरला येऊन बसतो माझं त्यांनी थांबतो येऊन आणि म्हणून मी ते लेवल करू शकतो. जर कामयाब झाले तुम्ही पैसे एवढे येते तुम्ही त्याचा विचार केली नसेल करत. तुम्ही जर एक विचार केला या गोष्टीचा की 17 महिन्यात 4 ब्रांच टाकणं तर ब्रांच जो अरे आपल्या घरातले लोक आपलं ऐकत नाही. माझ्या बापाला मी 10 वर्षापासून सांगून दारू सोडून ते सोडली तर ठीक आहे भाऊ येतो एक मोठा दारू पितो दुसरा पत्ती घालून लागणार तिकडं पोलिसांनी घेतो. ही समाजाची कंडिशन आहे.
एवढ्या लोकांना 150 लोकांना कन्वर्ट करून त्याला जॉबला लावून देणं, या 4 लोकांना त्याच्या बाहेर उभं करून देणं, एवढी सोपी गोष्ट तुम्हाला वाटते तेवढी नाहीये. याला 10 वर्षात केलं नाही या गोष्टी, 15 वर्षात केल्या नाही या गोष्टी. कारण त्याची सोच फक्त त्याला माहिती आहे की आपण एवढीच इन्कम आहे आपलं, आपणच पुढे जाऊ शकत नाही, दुसऱ्याला अपराधात देऊ शकत नाही. त्याला क्वालिटी लागती, दुसऱ्याला समोरच्याच चांगलं होईल दृष्टिकोन लागतो माणसाकडं, तेव्हा तुमचं चांगलं होईल. तुमच्याकडे ऍडमिशन आलेलं आहे, तुम्ही 100% त्याला नॉलेज द्यायला प्रयत्न करा, त्याच्याबद्दल विचार करा. तो तुमचा इतका विचार करा तुम्ही अपेक्षा नाही करा. आपण जॉबला एक जॉब त्याला बिचारांना ऍडमिशन पडून देऊ, फुकट शिकलं का आपण? धनराज कुठं बी असला, सचिन कुठं बी असला तर आपल्याला सहकार्य करतो कोण? कारण त्याला माहित होतं या लेवलला येऊ शकत नव्हता सचिन. हा सचिन जे तुम्हाला दिसतो ना, जिंदगी भर की तो एम.एस. हेड राहिला असता जिंदगी भर, तर तो काहीच करू शकत नव्हता, काहीच नाही. जर तुम्हाला सीए होणं कोण दोघं, अरे भागवत सर ओपनिंग होती तुम्ही काय म्हणते नरसिंहवाडी मग पाहुणा, तुम्ही काही सांगितलं तुम्हाला पाहुणा म्हणून काय म्हणते तो चिल्लर दुकानाच्या उद्घाटनासाठी असं वाटलं तुम्ही मला. पण जेव्हा मी गेटच्या आत आलो तर एवढा मोठ्या आमदार लेवलच्या माणसाचं सर तुमच्याकडे आल्यानंतर तर मत बदलत असेल त्या कार्याला पर्याय नाही, त्याला चॉलेजच नाही. तुम्हाला साध्या पोराचे 10वीच्या पोराचे मत बदलता येत नाही. ते पोरं तुम्हाला म्हणते की फी जास्त आहे सर, हे जास्त आहे सर, ते जास्त आहे. कारण आपण त्याला सांगण्यात कुठेतरी चुकू राहिलो. त्याचं मत काय, त्याला अरे सांगायचं तू फुकट शिकवतो, जॉब लावून देतो, पण जिंदगीभर 8 पैसे मी घेतोय, तुला मान्य आहे का? तुला मी सगळा जॉब लावून देतो पण 10,000 मला द्यायला लागेल तुला. माझ्या ऑफर आहे ना, अरे मी 20,000 रुपये त्याच्याकडून कमवून घेऊ शकतो. मला जर एखाद्या माणसानं म्हणलं सर तुमची फी जास्त आहे, मी त्याला अरे सांगतो जॉब करणं येस, तुला फुकट शिकतो, जॉबला लावून देतो, पण त्या जॉब मध्ये तू 50 कमवला तर महिन्यात तू शकतो का? त्याने चालू तिथं मार्केटमध्ये त्याला मी सांग परत विचार त्याला, त्यानंतर त्या प्रश्न 1 महिना शिक, 1 महिन्याच्या नंतर त्या प्रश्न उत्तर दिले, त्या प्रश्नाचं उत्तर दिले दे ना, तुला मी फुकट शिकवतो. पण त्यानंतर नाही उत्तर दिलं, तू किती पैसे देतो? 16 देतो, 24 देतो का? सिद्ध करून दाखवून मी. आणि कुठं आहे का आपण जे सांगू राहिलो हे नॉलेज आपण एवढं होतं हे कुठं आहे का? तेवढं नॉलेज देतो की नाही आपण लोकांना? देतो ना, का नाही देत? अरे प्रत्येक टॅप शिकवतो ना जर आपण, ते होमवर्क एवढे पैसे कमवून राहिले, होमच्या पुढे शिकवत नाही ते, होमच्या पुढे शिकवत नाही सर. बाकीचे इन्स्टिट्यूट वाले त्याच्यामध्ये 100 ऍडमिशन आहे. त्याच्यामुळं थांबरा शिका, रोप लावलेलं आहे, याचा वटवृक्ष होईल ना सर टाइम राहणार तुमच्या. आणि वटवृक्ष एका दिवसात होऊ शकतो, पण तुमचं नॉलेज एका दिवसात अपग्रेड होईल नाही. त्यासाठी एक पॉईंट शिकतो, रोज काय शिकलो, टेन्शन घेणं बिलकुल सोडून द्या. कोणत्याही प्रकारची ती असेल ते असेल ते डाऊट असेल मला क्लिअर करा, तुम्हाला ते डाऊट आला तर सॉल्व्ह. मी काय सांगितलं, ऍक्शनची रिॲक्शन झाली तिथंच खतम झाली. नाही तर मला केव्हा सर नाही तो 2 महिने 4 महिने काम कर, कामगार कुठे संघर्ष करत आम्हाला भीत कोण नाही होत ना. मी काय राहिलो एवढं परेशान नाही तुम्ही. तुमच्या गाडीत पेट्रोल आहे, तुम्हाला गाड्या नव्या आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे. गाडी सुद्धा स्वतःच्या पैशाने गेली सर, मी घरून पैसे नाही भेटत गाडी घ्यायला, स्वतःचे पैसे गेली गाडी. शिक्षणाचे पैसे स्वतःच भरले, तिथंच कंपनीत काम करू, म्हणून एवढी किंमत आहे. तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवल्या मी, तुम्ही कोण होतो, कसा होतो, काय होतो, समजलं? अगर आप सही हो तो कुछ साबित करने की कोशिश मत करो, बस सही बनने रहो, दवाई खुद वक्त देगा. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही जे करू राहिले ते योग्य करत राहा. फक्त टाइम आल्यानंतर तुमचा जो टाइम राहील तो सांगेल लोकांना की तुम्ही काय होते. बरोबर आहे का? आता मी जर
मला माहित होतं मी सही हूँ. आणि मी जर म्हणलं तर लॉकडाऊन हो काय झालं भागच्या क्या है यहाँ पे चाय पीने को पैसे नहीं. एखाद्या भरती गेला तू पैसे असा काय पण तो फॉर्म भरला गेला तिथं तुला अभ्यास मग का सोडून द्यायचं भरतीत ना. अरे डबल जिद्दीत तयारी करायची त्याला कुठं कमी पडलो टायपिंग मध्ये नाही. टायपिंग अशी काढतो झाली कोणच निघाली पाहिजे आपल्याला विषय सांगतो. तुमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा हे वाक्य लय काम करणार आहे. मी तर सांगितले शेवटचा पर्याय की 40,000साठी गुलाम बनण्यापेक्षा 15 लाख कमवण्यासाठी मालक बनवा. कारण तुम्ही त्यांना 50 लाख बी कमवले तर तुम्हाला 8,000 देणार मग 25,000 देणार. अनलिमिटेड टार्गेट. तर टार्गेटच अनलिमिटेड तर इन्कम बी अनलिमिटेड होईल ना सर. त्यासाठी काय करणं माहिती का तुम्हाला कोणती गोष्ट स्वतः क्रिएट करायची नाहीये कॉपी पेस्ट करायची आहे. फक्त योग्य प्रोसिजर. कोणत्याही गोष्टीचं प्रोफाईल पहा तुम्ही कोणत्याही कंपनीचं. जर कंपनी सक्सेस झाला असेल कोणता माणूस जर सक्सेस झाला असेल तर त्याचा प्रोफाईल त्याचा प्रोफाईल त्याचा ॲटिट्यूड त्याचं बिझनेस करण्याची टेक्निक त्याची बोलण्याची टेक्निक त्याचा प्रोफेशन त्याची कोणत्याही गोष्टीचं टेक्निक घेण्याची पद्धती जगापेक्षा वेगळी मुलगी सक्सेस. तुमच्या वयाचे भरपूर लोक असे समजत आहे त्या पोराला माहिती नाही काय करायचं. किती जण असे आहे की ते टार्गेट मध्ये येते. आज गजू सांगता नाही साधी गोष्ट की मायबापासाठी काय करायचं. जर आज तो जरी नसता आला आजपासून ठरलं ना सांगता नाही आलं तर जर की आपल्याला करणं काय आहे. आज बाबा तू करणं काय तेच माहित तू होशील कसा. बरोबर आहे की नाही. मी जर या गोष्टी मनात आणल्या तर चल जाऊ दे इकडे 2 मुलं होईल आपल्याला 6 एकर जमिनी 12,000 रुपये पगार आहे काय घेणं आपल्याला आपण दादा इथं तिथे दादा होतो मी यायला विचार बाबू सर काहीच अडचण नव्हती म्हणून. पण त्या दिवशी खटकली गोष्ट मला समोरच्या व्यक्तीची की साला म्हणलं याचा विषय खतम आहे. डायरेक्ट ऍक्शन रिॲक्शन डायरेक्ट तेव्हा तू कसं ऑफिसला मला रिझाईन करायला लागलो. तेव्हा तू रिझाईन कसं काय करू म्हणलं काढता आहे माझं कार्यक्रमाली. एका मिनिटात ते मॅनेजर होती तिथे म्हणे माझं सवत करायला पाहिजे त्याचा सगळं हिशोब करून द्या म्हणलं लवकर त्याचं पीएफ देऊन टाका. स्वतःचा पीएफ काढलं स्वतःचा बिझनेस उभा केला. त्यानंतर कंडिशन दाखवतो तुम्हाला मी की माझ्यासोबत काय घडलं कसं घडलं. हा जो प्रवास आहे ना मी जे प्रवास केलेला आहे तुमच्या 1% तुमच्या वाटेवर आले तुम्हाला इन्कम दुसऱ्या दिवशी आला सर. मग दुसऱ्या दिवशी तुमच्या कंडिशन 6 महिने म्हणजे 2.5 वर्ष मी एकही इन्कम 1 रुपया इन्कम नसताना कसं वाटलं. ज्या माणसाला ब्रांच दिली त्यालाच माझ्या शंका होती. तो फोटो पाहिला ना मी पण त्याला सुद्धा मजबूर केलं सर तुम्ही कसं केलं यावं लागलं. ज्या दिवशी तुम्ही काही अचिव्हमेंट करता तर स्वतः मी तिथे येईल. कहाणी प्रत्येक माणसाची सर सक्सेस प्रत्येकाला व्हावं वाटतं. असं कोणताही माणूस नाही जीवनात की याला सक्सेस व्हावं वाटत नाही. पण सक्सेस आणि फेल तर म्हणता येत नाही. जो आम्ही शिकतो आम्ही काय बरं येतं देशाचा पासवर्ड त्याला म्हणतो. ज्या गोष्टी करायचं जीवा लोकांना येते त्या गोष्टी ते लोक जे अयशस्वी लोक करण्याचं जीवा करतात तेच गोष्टी सक्सेसफुल करतात. यांना पण ऍक्च्युली जीवाने त्या गोष्टी करायचं. मला 5 वाजता रविवारी पगार 5 वाजता उठायची पण जीवाने म्हणून तुम्हाला माहिती आहे की जर मी उठलो मी काम होणार नाही माझं बिझनेसवर परिणाम होईल त्याचा. बरोबर आहे की नाही. ज्या गोष्टी लोक 10 वाजेला झुकतात ते लोक करत नाही त्या गोष्टी आपण करायचं. आदत द्यावं हॅबिट द्यावं लागेल दिवसेंदिवस. ते लोक करून त्याने म्हणलं मी करू शकत नाही तर करून दाखवायचं. एखादं म्हणलं तुम्हाला ते साधं तो काय करेल तू 4 डब्ल्यू मला असं एक माणसं म्हटलं तर हे 4 डब्ल्यू तुझ्या स्कॅन करून पैसे मागायला काय सांगितलं. अरे 4 डब्ल्यू पैसे मागावं कसं करायला तुझी जमीन तर शेती नंतर केली ना टाइम आल्यावर बोलायचं सोडायचं नाही. पैसे दिले त्याला 10,000 रुपये 10 आणि 20 घे म्हणलं. तू काय म्हणलं कधी बदला घेतो मी स्वतःच्या बायकोचा बदला घेतला.
तिला तर बोलले सोडलं, बाकीच्याच काय विषय. समोरचे लोक तुम्हाला आज पागल समजले, तुम्ही हुशार आहे तुम्हाला समजलं, कारण इन्कम तुम्ही घेणार, तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही हुशार आहे. पागल समजण्याचं कारण काय, ते स्वतःच पागल, त्याला माहित नाही माऊस कसा करायचा, त्याला माहिती हे करू शकत नाही. तुम्ही आता सॉफ्टवेअर शिकू शकता, कोणता माणूस शिकू शकतो तुमच्या गावातला? तर बोलायला काय जातं मग, किती झाले ऍडमिशन? तुम्ही जेव्हा इथं स्टुडंट म्हणून आले होते त्या दिवसाचा विचार करा आणि आजचा विचार करा, कुछ फर्क है कि नहीं? इसलिए अगर आप सही हो तो कुछ साबित करने की जरूरत नहीं, कोशिश मत करो, बस सही बने रहो. येणाऱ्या 2-3 वर्षात तुमचं वर्ष मोठं झाल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटून जाईल मी सही रस्ता होतो, आज सुरू करणार बेनिफिट. बरोबर? शंकर पाटिल पॉइंट क्लियर हो रहा नहीं? अभिषेक, आज तक बाप के कमाई पर चढ़ रहा था, समझ में आया? पैसे कसे कमवायचे, काय परिस्थिती होती पाहिली साईगामपूर. या लेवल मधून गेलेलो मी, ती लेवल तुम्हाला आला नाही लक्षात. त्यामुळं हा त्यानंतर हे ब्रांच बँक एकदा टॅली करायला आली, त्याने टॅली केली, मला सोडली. बरोबर आहे, बरोबर. आता हे लोक काय आले, त्याला 25,000 पगार, 25,000 पगार बाबा सरलं. पण बस सर त्या 25,000 सेटल होऊ शकतो. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही स्वतः 3 वर्षानंतर सेटल होईल असेल, सेटल तुम्ही दुसऱ्या एकदम रिसोर्सची तयारी करता, रिसोर्स, कारण हे फक्त नॉलेज न होऊ शकते, नॉलेज फक्त बस. आणि आज तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर हे क्षेत्र एज्युकेशनल क्षेत्रामध्ये एक नंबरला. तुम्ही ऑनलाईन कॉमन ऑनलाईनच्या सगळ्या जरी गोष्टी शिकल्या तरी सुद्धा तुम्ही 30,000 महिन्याला कमवू शकता. लोकांना तुम्हाला समजा 500 रुपये जमा लोकांना किती वेळ लागला असेल, त्या छोट्या गोष्टी शिकू शकता तुम्ही. मोठी गोष्ट की 500 रुपये कमवा लोकांना 2 दिवस जावं लागतं. 500 रुपये आपण किती मिनिटात कमवले? 20 मिनिटात 500 रुपये. म्हणून मी म्हणतो खूप पैसे आपण काय काय चेंज होऊ. पहिले पैसे कसे कमवायचे हे माहित होतं का? आता झालं 500 आले माहित झालं पैसे कमवायचे कसे. ही दुनियादारी आहे. जर का समजलं तुम्ही सायकामपूर असलं आणि जर मेहनत केली तर मी डायरेक्ट सांगतो चांगले चांगले पॅकेज वाले फेकून देऊ. 1,000, 2,000, 5,000 वर इन्क्रीमेंट होत नाही बोनस दरवर्षी, आणि तर टॉपअप करू शकतो. त्यासाठी कार्यक्रम तिथे नेहमी का सांगतो मी तुला, नेहमी यासाठी सांगतो की नेहमी त्याच गोष्टी केल्या त्याच गोष्टी करून सक्सेस. इन्क्वायरी चुकली ना दुसऱ्या वेळेस सुधारली, मार्केटिंग चुकली ना दुसऱ्या वेळेस व्यवस्थित केली. समोरच्याला बी दाखवून द्या तू याबाबत काय झालं, तू 3,500 त्याला की तू काय करू शकतो, माझ्या शिकलं तू काय करू शकतो दाखवून द्या का बॉट. 3,500 शिकला तू बिल मारू शकत नाही, तू काही जाय की नाही. पण मी 20,000 रुपये कमवून त्याची आपलं देतो. तू 8,000 नाही का 8,000 रुपये जास्त फीज आहे पाटील आपली. आपल्या नॉलेजचा विचार जर केला अरे 27 ते 50,000 नाही 1,00,000 रुपये जर भेटलं तुम्ही तुम्ही या ट्रेनिंगचे 1,00,000 रुपयात तुम्हाला हे शिकू शकत नाही, कोणतं स्कूल नाही शिकू शकत. कारण हे प्रॅक्टिकल हे तुम्हाला फुकट आहे. फुकट या सगळ्या गोष्टी, परंतु याचा फायदा घेतला पाहिजे लाईफ जीवनामध्ये. याचं कारण काय माहिती तुम्हाला, जर तुम्ही या गोष्टी ऑब्झर्वेशन करत राहिले आणि शिकत राहिले तर एवढे काही कमवताल डेबिट. तर भोंगऱ्याचा चहा बोलून जाम बोलून जाम देऊ नका बोल त्याला जाम दिला डायरेक्ट 10,000 तुरंत भरतील आणि हे बा
हे मन देऊन ऐकायच्यासाठी की जर एक 25,000 रुपये कमवणारा माणूस 25 दिवस 1 लाख रुपये कमवू शकतो. एवढी दही कपडे मिळालेले 2 दिवस आणून तिकडे जेवायचं काही बी खायचं लाईफ सेट होत. तरी जर तुम्ही जे लोक आहेत तुम्ही दुसऱ्या सेट करू शकता तेवढ्या अवघात तुमची ओळखच होतात. पासवर्ड आहे देऊन लोक पैसे कमवायचे. कधीच काय वाटलं होतं. अरे वेगळं नाही, त्या दिवशी तुम्हाला समजला ना की मी कोण झालंय. चिल्लर इथं बसला ढेरी वाढून येऊ लोक समोर आलं एवढे आणि मी तर एवढा ब्रँड वाढू शकतो. तुमची सोच तुम्ही जर ठरवलं मग 10 लाखाची गाडी घेतली 100% तुम्ही एक दिवस घेसाल. तुम्ही जर ठरवलं मी विमानात फिरलं तर 100% फिरसाल. तुम्ही जर ठरवलं की मी टॉप क्लास माझ्या आई वडिलांसाठी टॉप क्लास घर बांधून देईन माझ्या कामातून तर बांधू शकता तुम्ही. जर तुमच्या मनातच या गोष्टी नाही आल्या तुम्ही करू शकत नाही. पहिले मनात एक माणसाची गोष्ट जो माणूस त्याच्यावर काम करणं सुरू करतो एखादा तोच माणूस शिक्षित होतो. कोणाचाही विचार करा तुम्ही. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, झाकीर हुसेन हे लोक काही तुमच्यासारखे प्रत्येक माणूस हा सामान्यच असतो. आज प्रत्येक माणूस हा सामान्यच असतो पण त्याच्या कर्तृत्वाने तो सामान्य बनतो. सर अति शब्द अक्षय शब्द आहे आणि त्याच्यासाठी सर साठी काय काय करावं लागतं तुम्हाला समजला सगळं. काही लोक फक्त 3 महिने एका कोर्समध्ये यावं परेशान राहतो. आपण एवढे कोर्स त्या लोकांना शिकवतो आणि आपण प्रॉपर शिकवलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचं भलं करत राहा. एकच वाक्य तुम्हाला तुम्ही दुसऱ्याचं भलं करत राहा. त्याचा चांगला विचार करा. तर चांगला नॉलेज देण्याचा प्रयत्न करा. त्याचे बेनिफिट एवढे भेटेल त्याचे आशीर्वाद एवढे भेटेल तुम्ही आता विचार करू शकता. आज समजा 150 पोरला आपण स्टार्ट करून दिलं त्याने आपल्याकडे कोर्स केला नाही त्याने किती पैसे कमवले. इथं अकाउंटिंगला माणूस भेटत नव्हती कोण गोष्ट माहित नव्हती त्या गोष्टी लोकांना विश्वास बळजबरी आणायला बळजबरी आणलं होतं. अहो सर्व विचार तुम्ही ही गोष्ट होती नाही बळजबरी आणलेली मी द्यायला बळजबरी सर्व द्यायला विचार हा 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये कमवला ना कोणाला सरप्राईज कर. सक्सेसफुल लोग दूसरों से अलग नहीं होते. सक्सेसफुल लोगों की सोच दूसरों से अलग होती है. जेवढे लोक सक्सेस झालेले असतात ते तुमच्या आमच्या सारखे मी तुमच्यातलाच बरोबर. पण मी जर माझे विचार इथं मांडण्याचा प्रयत्न नसता केला प्रमाणिकपणा ज्या प्रकारे तर आजपर्यंत आपण एकमेकांच्या समोर पण आलो नसतो आणि इथं आलो नसतो. कारण सगळ्या गोष्टी तुमच्या विचारावर अवलंबून तुमचे विचार कसे. आता मेन गोष्ट विचार कशाला म्हणायचं हेच माहित नाही काय केलं बरोबर. टार्गेट कशाला म्हणायचं आपण तुम्ही जन्माला का आले त्याच्या मागे काहीतरी कारण सर. तुम्ही असेच येईल चिल्लर गोष्ट करण्यासाठी आपण सगळे जन्माला येईल नाही त्या माताचा माणूस बरोबर आहे. सक्सेस जेव्हा भेटतं त्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्याच होत राहील. तुम्हाला सक्सेस भेटलेलं आहे तुम्हाला एवढा प्लॅटफॉर्म आहे सगळ्या तुमच्या गोष्टी तुमच्याकडे आहे फक्त तुम्हाला डेव्हलप करायचं. सोच आपली वेगळी ठेवायची. लोकांना म्हणलं हे याचं काही करणे आपण म्हणायचं 1000 ऍडमिशन करून लागतो सर मी याचं ट्रेनिंग घेऊ सर मी याला अशा पद्धतीने सांगू शकतो सर मी तुमची तयारी दाखवा. मग तिकडे पाठीमागे बसणारे लोक आवडत नाही. मग मी डायरेक्ट अपेक्षेच्या बाहेर जर पैसा कमवायचा असेल तर अपेक्षेच्या बाहेर जाऊन काम करायचं. त्याचं उदाहरण तुम्हाला सगळ्या झोपाल कॉम्पिटिंग करायची गणिताला झोप लागते. ज्या ठिकाणी तुमची लोकांची लिमिट काम करायला संपून जात त्या ठिकाणी लिमिट सुरू होते. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की सोच तुम्ही जर म्हणलं शरीराला मग झोपायचं 24 तास उभं राहायचं तर 24 तास उभं राहील.
तुम्ही जर म्हणलं नाही लय आज उरला जाम लय उरला तर तसंच करेल तुमचं शरीर. 72 तास ड्युटी करेल माणूस लगातार, 1 मिनिटही डोळा न होतो, 72 तास लगातार. मग दुसऱ्याच्या तिथं जर मी जर समजा 300 रुपयासाठी 600 कमवण्यासाठी जर मी 72 तास ड्युटी करू शकत असेल, स्वतः मला किती घंटे किती घंटे करायला पाहिजे हे पॉईंट लिहूनच नका घेऊ तुम्ही अप्लाय करा. तुम्ही सगळ्यात मेन गोष्ट पॉईंट 1000 आहे तुमच्याकडे बी, पण ते अप्लाय कसे करायचे हे तुम्हाला माहित नव्हतं असतं. तुम्हाला इतिहास माहित नव्हता की साईराम म्हणजे असं नाही घडलं सर. आणि मला असं प्रेझेंटेशन किंवा असं ट्रेनिंग जर कोणा दिलं असतं तुम्ही 17 महिन्यात जे केलं ना ते 5च महिन्यात केलं असतं. हे लक्षात घ्या. तुम्हाला मी माझे गुरु पण दाखवले आणि ते दुसरे जे चेले ते दाखवले द्यायचं मी काय प्रॉब्लेम. कारण काय माहितीये का, समोरच्याला असं वाटू नका समोरच्या तुमचं इन्कम कधी सांगू काय म्हणावं चालू आहे आपलं. आपण याला क्रॉस कधी करून घेऊ त्याला कळलं की नाही, कळलंच ना आपल्याला लोक. त्याला स्वतःला वाटलं की आपण झालं गव्हर्नमेंट करून ती चुकी दिली वाटलं असेल लोकायला, त्यानं बोलून पण दाखवलं. मला एक नोकरी करा सोपी मध्ये पण घरचे लोक खुशी म्हणून बरोबर. तर तुमच्यामुळं किती लोक खुश होऊ शकतात, तुमच्यामुळे किती लोकांना तुम्ही जॉब लावू शकता, किती लोक सहकार्य करू शकतो. जेवढ्या लोकांना जास्त करून कसा त्याचं बेनिफिट तुम्हाला टिबल मध्ये. त्याच्यामुळे तुमची सोच समोरच्या व्यक्तीसाठी तो आपला भलाई नातेवाईक असेल किंवा आपला मित्र असेल आपला कोणी असेल मग कोणी शिलेबी दिलं ना मग वाईट म्हणतो कोणा वाईट त्याला तुम्हाला नाव बी ठेवून सांगा तरी त्याचं उत्तर जागेवर दिलं. पेन वही डायरी देत नोटपॅड आहे आपल्या मोबाईल डायरी याला कार्यक्रम कधी बरोबर ती बनवणार त्याची तारीख पण टाकून ते घ्यायची सेल बनवणार या पेमेंट इकडे ब्रांच जेव्हा जाईल ना तेव्हा सगळीला पर्सनल डायरेक्ट इन्व्हिटेशन देणार ज्याने आपल्याला नाव ठेवलं आपल्याला बरोबर. ते आपल्या कार्यक्रमात आल्यानंतर त्याला करमत नाही त्या लोकांना काऊन माहिती आहे. कारण आजपर्यंत तुम्ही जे तुम्ही तेच कमवू राहिले दोघं सोबत कमवत होतो, परंतु तुम्ही त्याच्यातून बाजूला येऊन काहीतरी केलं ना त्यावेळेस त्याला कुठतरी वाटतं झालं जलन त्याला म्हणतो जळपटपणा. असे लोक तुम्ही भेटतील तुम्हाला तुमचे नातेवाईक जाऊ शकतो, मित्रमंडळ जाऊ शकतो, मावशी असू शकतो, कोणी कोणा असू. कारण काय लोकांचं माहितीये का मी करू शकत नाही मग एवढा वर गेला कस काय झाला होतं कुठला काय कसं काय गेला पण त्याला एवढी अक्कल नाही की त्याला मेहनत केली विचार त्याने जर वाटून घेऊन घसुराला बरोबर आहे की 1 करोड रुपये जर घेतले तर हँडल करायचे हातात लागतात. 1 करोड रुपये जर दिले तुम्हाला ते 1 करोड रुपये हँडल करता आले पाहिजे. म्हणून सोच लागल तशी सक्सेसफुल कोणतीही गोष्ट एखाद्याला म्हणलं झालं होत नाही हे करून दाखवत नाही. एखादं आज तसं म्हणलं त्यानं 500 ऍडमिशन बिंदी केले करून दाखव तुम्ही 500 200 उदे ना ते प्रगती उरायची 200 झाले तुम्ही पण फायदे उरले बरोबर आहे की नाही. म्हणून तुमच्या गोष्टीवर निर्भर. आता समजा तुम्ही एक टेबल शेवटा ब्रांच तुम्ही काय करता तुम्ही तिथं बसल्यापेक्षा सकाळी जायचं ब्रांच झाडून काढायचं तिथं अगरबत्ती लावायची पटकन 2-3 गावात जाऊन यायचं तुम्हाला तिथं बसायचा अभ्यास करत सिलेबस एखाद्या कर होतो सर होतो का सुयंकर होतो तरी पण तुम्हाला किती वेळ भेटेल तुम्हाला असं झालं का 45 मिनिटात काढून दिलं मी पण या सिलेबसमुळे लोकांचं पण भलं होणार आहे तुमची पण इज्जत वाढणार. तुम्हाला जर इज्जत लागत असेल तर तुम्ही लोकांसाठी रात्रंदिवस काम करा इतकी इज्जत भेटू. कारण पोलीस विसरत नाही आपल्याला. माझ्याकडे सगळे लोक येते सगळे लोक अजून पण मला विसरत नाही फोन केला तर 100% दिसत. त्याच्यामुळं कोणताही डाऊट ठेवायचा नाही. कोणी लोक तुम्हाला जे म्हणतात तुम्हाला या असं करूच नको सजेशन नाही घ्यायचं त्या डायरेक्ट सांगायचं
मुझे करना है तो करना है, मेरे को यही करना है, तुमको क्या करना है मेरे को जरूरत नहीं. तुम्हाला एवढं माहित आहे की जर मी ज्या प्रवास सारख्या ठिकाणी जर 17 महिन्यात 12-13 लाख रुपये जर कमवू शकतो सर, मी सगळ्या रिसिप्ट तुम्हाला देऊ शकतो. पैशावर गोष्टी बोलत नाही मी, पण पैशाशिवाय मी काही पाहिजे नाही. आपण काय केलंय, आपण तर कमवले एवढे, पण आपल्या स्टुडंटने किती कमवले, त्याने स्वतःच्या शाहीन गाड्या घेतल्या सर, स्वतःच्या पैशानं. ते दुखी झाले का आपल्याकडे येऊन, का सुखी झाले? मग त्याचं पण सुख पाहिलं मी. मला माहित होतं हे पोर असंच आहे सर. त्याला मी म्हणतोय की तुम्हाला 10,000 पगार राहील, हे पोर मला असंच आहे सर. त्या दिवशी आम्हाला जर खरी खोटी गोष्ट आहे, मग आज कोण करेल? आणि हे बी सांगतो तुम्हाला की मी या 30 जणांना गव्हर्नमेंटला लोन म्हणजे लोन करतो 100%. त्याला आपली ब्रांच बी ओढणार नाही. जाऊ दे येऊ दे त्याला 20,000 फुगडी उरली काय करू, काय ते पार्टी घेऊन टाकायची त्या प्रिन्सिपल सर असं तसं तिथं मार्केटिंग करायची. तुम्हाला शिकायचं का या इकडे बिझनेस सर 22,000 ते बी भेटू राहिले, इथून ऍडमिशन पण वाटू राहिले, तुमचा बिझनेस बी ग्रो होऊ राहिला, तुमची इज्जत बी वाढू राहिली, तुम्ही सगळ्यांना शिक्षण पण होऊ राहिले. पण इथं जर आले नसते तुम्ही मी शकतो. म्हणून सक्सेसफुल लोकांची साखर सक्सेस. मी एक सांगतो 100 येडे लोक पाहण्यापेक्षा हुशार माणूस एकच हुशार, सगळं बदलून जाईल तुमचं. आणि बदललंय, बदलत राहिलं काहीच नाही. आता फक्त एक अचीवमेंट राहिली आपण तेवढी झाली एकदा, मग ते विसरेल का? तुम्ही गव्हर्नमेंटला जाता का, तुम्ही इकडे जाता का, तुम्ही काय जाता म्हणा आम्ही लावून जॉईन करून टाकू, तुम्ही काय सांगता बरोबर आहे की नाही? आणि ते लोक 11 महिन्यानंतर डायरेक्ट कंपल्सरी होऊन जाणार. 11 महिने तुम्हाला फक्त व्यवस्थित सर्व्हिस द्यायची. एकदा तुमचं लेटर आलं कन्फर्म लेटर बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही शाळेवर गेले की नाही चालत, नंतर प्रिन्सिपलला म्हणतो पार्टी रिमाइंड झाला चला तुझे सांग आपल्याला काय घेणे. त्याला 2,000 रुपये खर्च केले, 20,000 तुम्हाला येऊ राहिले ना. 3 जण जाता दुसरं काम करा, आपलं बी तुमचं लक्ष द्यायचं.